पुणे शहरात खरं तर गेल्या कालपासून पावसाची जोरदार हजेरी जी आहे ती पाहायला मिळते। खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सोडलं जाते आणि 35,000 क्युसेकनं पाणी सोडल्यामुळं मुळा-मुठा नदी काठालगतचा जो परिसर आहे, भिडे पुलाच्या जवळची जी पुलाची वाडी आहे त्या घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। रात्रीच या ठिकाणचे लोक जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेले होते, मात्र सध्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे पाणी काढण्याचं काम जे आहे तिथल्या नागरिकांकडून केलं जाते। महापालिका प्रशासनानं अलर्ट दिलेला होता, त्यामुळे घरातलं साहित्य जे आहे ते लोकांनी सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं होतं, मात्र पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आलेलं होतं, त्यामुळे घरातलं पाणी काढण्याचं आव्हान जे आहे तिथल्या नागरिकांसमोर आहे। काका, प्रशासनानं सांगितलं होतं का पाणी येणार आहे? हो, सांगितलं होतं काल। सांगितलं होतं साहित्य सुरक्षित ठेवलं होतं? साहित्य सगळं सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे आणि रात्री आम्ही उशिरा घरातून निघालो। हे पाणी बघताय तुम्ही, जसं जसं वाढायला लागलं तसं आम्ही बाहेर निघून गेलो। म्हणजे रात्री तुम्ही सुरक्षित ठिकाणी गेलेलो होतो? हो हो, गेलो होतो। खरं आपण इथले नागरिक सांगतात की महापालिका प्रशासनानं अलर्ट जो आहे तो दिलेला होता, त्यामुळं काहीशी अडचण इथल्या नागरिकांची झाली नाही, कारण सुरक्षित ठिकाणीच रात्री नागरिक जे आहेत पोहोचलेले होते। घरातलं साहित्य सुद्धा सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं होतं, मात्र आतल्या गल्लीतला जर आपण रस्ता पाहिला तर आतमध्ये जाता येत नाही, कारण गुडघे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला गल्लीमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक घरांमधले लोक जे आहेत रात्री स्थलांतरित झालेले आहेत, त्यामुळे इथल्या नागरिकांसमोर घरातलं पाणी काढण्याचं आव्हान आहे। मात्र 35,000 क्युसेकनं पाणी सोडल्यानंतर भिडे पुलालगतची जी पुलाची वाडी आहे त्या पुलाची वाडीमधल्या अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।